हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपला जो लेसन आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस कंप्लीट झाला होता. आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत. द चॅप्टर इज दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? आपले ह्युमन बॉडी और आयदर ॲनिमल बॉडी, प्लांट बॉडी यामध्ये जेही वेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज और कुठल्याही फिजिकल ॲक्टिव्हिटीज, केमिकल ॲक्टिव्हिटीज, ज्याही ॲक्टिव्हिटीज होत असतात त्या कशा होतात, मग त्याचं जे काही कोऑर्डिनेशन आहे आणि कंट्रोल आहे ते कोण करत असतं? आपल्याला माहीत आहे आपलं पूर्ण बॉडीचं जे ही कंट्रोल सिस्टीम आहे त्याचा जो मीन्स त्याला हँडल करत असतो दॅट इज ब्रेन. आपल्याला एवढं प्रायमरी एवढं माहीत आहे की ब्रेन पूर्ण बॉडी स्ट्रक्चर मेंटेन ठेवत असतो. सो आता ब्रेनमध्ये मग कुठले कुठले पार्ट्स आहे आणि ब्रेनची सिस्टीम कम्प्लिटली पूर्ण बॉडीमध्ये वर्क कशी करते. जरी आपल्या पायाला जरी काही झालं तर आपल्याला बरोबर समजते की आपल्याला लागलं आहे. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत, स्टिम्युलस, रिस्पॉन्स, त्यानंतर आपली नर्वस सिस्टीम, ह्या सगळ्या ज्या काही ब्रेनशी रिलेटेड, आपल्या नर्वस सिस्टीमशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आपण जसा फर्स्ट लेसन बघितला होता रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, त्यामध्ये आपण ब्लड, हार्ट, लंग्स हे जे काही आपली थोरॅसिक कॅव्हिटीमधले जे काही सिस्टीम्स आहेत त्या आपण बघितल्या होत्या. आता आपण आपली जे ही स्कल आहे और आयदर जो हा वरचा भाग आहे आणि जी बॅक बोन और आपली जी नर्वस सिस्टीम आहे स्पायनल कॉर्ड, मग त्यामध्ये नर्व्स कशा पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेडेड आहे, या सगळ्या ज्याही गोष्टी बेसिक गोष्टी आहे. ॲनिमल्सच्या सुद्धा, प्लांट्समध्ये सुद्धा कसं कंट्रोल कोऑर्डिनेशन वर्क होत असतं आपण ते सगळं बघणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळ्या बेसिक गोष्टी या बघायच्या इन डिटेल. आता तुम्हाला माहीत आहे की या इयरसाठी दॅट इज 2021 अकॅडमिक सेशनसाठी तुमचा काही सिलेबस मायनस केला गेलेला आहे. सिलेबस मायनस आहे बट मार्क्स तेवढेच असणार आहे. तुमच्या बोर्डचे जेही 78 जेही मार्किंग्स टोटल मार्क्सचा पेपर असतो तो तेवढाच असणार आहे. फक्त तुमच्या टेक्स्टबुकमधनं काही सिलेबस मायनस केला गेलेला आहे. या लेसनमधले सुद्धा आय थिंक 2 पार्ट, छोटे छोटेच पार्ट आहे, एवढे काही खूप मोठा सिलेबस मायनस केला आणि तुमच्या अभ्यासाचं लोड कमी झालं असं काहीच नाही. छोटे छोटे पार्टच मायनस केले आहे या लेसनमधले, बाकी पूर्ण लेसन असणार आहे. आता पोर्शन मायनस झाला बट मार्क्स मायनस नाही झाले. दॅट मीन्स जो तुमचा पोर्शन आहे जो मायनस नाही झाला त्याची मार्किंग आता वेटेज वाढला आहे. दॅट मीन्स जोही ओमिटेड पार्ट आहे त्याला जेवढं वेटेज होतं ते वेटेज आता जेही पार्ट रिमेनिंग आहे तुमच्या सिलेबसमध्ये त्यात कवर होणार आहे. दॅट मीन्स जोही सिलेबस आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो डिटेल करायचा आहे. म्हणजे अभ्यास तुम्हाला तेवढ्याच मार्क्ससाठी करायला लागणार आहेत. फक्त काही पोर्शन मायनस आहे, जो पोर्शन आहे त्यात तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे. पूर्ण वर्ड टू वर्ड और आयदर पूर्ण डिटेल गोष्टी बघायच्या आहे. काही स्किप करून आता चालणार नाही. सो या लेसनमधले काही 2-3 शॉर्ट टॉपिक मायनस आहे. ते जेव्हा आपण शिकता जेव्हा ते टॉपिक येईल तेव्हा मी सांगेल की हा टॉपिक मायनस केला गेलेला आहे. सध्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये काहीच मायनस नाही आहे. आज आपण इंट्रोडक्शन अँड फर्स्ट जो तुमचा नर्वस कोऑर्डिनेशनचा हायड्राचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. सो आय होप टेक्स्टबुक असेल तुमच्याकडे. टेक्स्टबुक ओपन करूनही तुम्ही व्हिडिओ बघू शकता, अदर टॅली पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो आपण स्टार्ट करू न्यू चॅप्टर दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता आपल्याला माहीत आहे आपल्या अर्थवर फक्त ह्युमन्स लिव्हिंग थिंग आहेत का? देर आर नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ. अर्थवर खूप मीन्स भरपूर लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट आहेत. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, बेसिक कुठल्या कॅटेगरीमध्ये लिव्हिंग थिंग्स कॅटेगराईज होतात दॅट इज unicellular and multicellular. Now what is unicellular and multicellular? That means unicellular means what? Single cell organism. And multicellular means what? More than 2 cells organism जे ही असेल that are multicellular organism. The unicellular organism म्हणजे सिंगल सेल, त्यामध्ये सिंगल सेल प्रेझेंट असणार. दॅट मीन्स त्यांच्या बॉडीमधलं सिंगल सेलमधलं जेही कंट्रोल कोऑर्डिनेशन वर्क होणार ते सिम्पल फॉर्ममध्ये असणार. बिकॉज एक सेलमध्ये काहीतरी मीन्स कॉम्प्लेक्स काहीच राहू शकत नाही. सेल असणार, न्यूक्लियस असणार, सायटोप्लाझम असणार, त्यामध्ये जेही रिॲक्शन्स होणार, केमिकल रिॲक्शन्स होणार, केमिकल ॲक्टिव्हिटीज होणार, दॅट आर इन अ सिम्पल वे. दॅट मीन्स
युनिसेल्युलर ऑर्गॅनिमचं जे ही कंट्रोल कोऑर्डिनेशन असतं और आयदर बॉडी आपण बॉडी नाही म्हणू शकत बिकॉज ते सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स असतात. बॉडी मीन्स खूप सारे सेल्स मिळून मग त्यानंतर टिश्यू, देन टिश्यू सिस्टीम, देन ऑर्गन सिस्टीम अँड देन बॉडी फॉर्मेशन. सो सिंगल सेल ऑर्गॅनिझममध्ये कॉम्प्लेक्स काहीच नसतं. इवन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टीमसुद्धा सिम्पल वेनी असते. दॅट आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. दॅट मीन्स 2 टाइप्स ऑफ लिव्हिंग सेल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सिम्पल कुठल्याही जेही ॲक्टिव्हिटीज असणार त्या सिम्पल फॉर्मेशनमध्ये असणार, सिम्पल ऑर्गनायझेशन असणार त्यांचं. दॅट इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम शोज सिम्पल ऑर्गनायझेशन. बट मल्टीसेल्युलरचं तसं असते का? नाही. मल्टीसेल्युलर मीन्स व्हॉट? खूप सारे सेल्स मिळून टिश्यू फॉर्मेशन होतं. टिश्यू फॉर्मेशन नंतर ऑर्गन फॉर्मेशन, ऑर्गन फॉर्मेशन नंतर ऑर्गन सिस्टीम फॉर्मेशन अँड देन बॉडी फॉर्मेशन होत असतं. दॅट मीन्स कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे तर त्यांच्या ज्याही ॲक्टिव्हिटीज होणार, ज्याही कोऑर्डिनेशन असणार किंवा कुठलेही रिॲक्शन्स परफॉर्म होणार आपल्या बॉडीमध्ये, दॅट आर इन कॉम्प्लेक्स फॉर्म. एक ऑर्गन काम करत आहे, त्याच्यामागे भरपूरसे ऑर्गन त्याला रिस्पॉन्स देतात. त्या ऑर्गनच्या रिस्पॉन्सने भरपूर ऑर्गन रिस्पॉन्स घेत असतात. दॅट मीन्स कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणार त्याचं. दॅट मीन्स मल्टीसेल्युलर जे ही ऑर्गॅनिझम्स आहे ते कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन शो करत असतात. कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन. आता मल्टीसेल्युलरमध्ये किती टाईप्सचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात? फर्स्ट बेसिकली 2 पार्ट्स असतात. आपल्याला नॉर्मली इझिली जेवढं माहिती आहे आपण त्याच बेसिसवर इझिली समजत जाऊ. दॅट इज प्लांट्स अँड ॲनिमल. मल्टीसेल्युलरमध्ये काय असतात? दॅट इज प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता प्लांट्समध्ये ऑर्गन्स प्रेझेंट असतात दॅट ते मूव्ह करू शकत नाही वन प्लेस टू अनदर प्लेस, बट ॲनिमल्स कॅन मूव्ह. आता प्लांट्समध्ये जे ही कोऑर्डिनेशन वर्क करत असते ते केमिकल बेसिसवर असतं. प्रायमरी कोऑर्डिनेशन जे ही होत असतं दॅट इज केमिकल बेसिस असतं. दॅट मीन्स हॉर्मोन्स, केमिकल्स, एन्झाईम्स यांच्या बेसिसवर प्लांट्सचं बॉडी वर्क करत असते. बट ॲनिमल्सचं तसं नाही. ॲनिमल्समध्ये 2 टाइप्स ऑफ सिस्टीम और आयदर कोऑर्डिनेशन वर्क करतात. दॅट इज केमिकल ॲज वेल ॲज एंडोक्राईन और आयदर इलेक्ट्रिकल. त्यामध्ये 2 असतात. केमिकलसुद्धा असतात, इलेक्ट्रिकलसुद्धा असतात. इम्पल्सेस कॅरी होतात. दॅट इज केमिकल प्लस इलेक्ट्रिकल और फिजिकलसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो प्लांट्समध्ये केमिकल मीन्स अँड ॲनिमल्समध्ये केमिकल अँड इलेक्ट्रिकल मीन्स ऑफ कोऑर्डिनेशन वर्क करत असतात. ही झाली आपली प्रायमरी इन्फॉर्मेशन. आता ॲनिमल्समध्ये केमिकल्स मीन्ससुद्धा कोऑर्डिनेशन वर्क होतं, इलेक्ट्रिकल मीन्ससुद्धा होतं. केमिकल मीन्स वॉट? जे ही हॉर्मोन्स, एन्झाईम्स जेही आहे त्यांच्या बेसिसवर जे कोऑर्डिनेशन वर्क करणार दॅट आर केमिकल मीन्स केमिकल फॉर्मेशनमध्ये जे ही रिस्पॉन्स इम्पल्सेस कॅरी होणार दॅट आर केमिकल मीन्स. बट इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये जेही इम्पल्सेस कॅरी होतात, न्यूरॉन्स, आपलं ब्रेन, नर्वस सिस्टम जेही वर्क करत असते दॅट आर इन अ इलेक्ट्रिकल फॉर्म मीन्स. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये हेच बघायचं आहे की केमिकली कशी वर्क होते सिस्टीम, कोऑर्डिनेटिव्ह सिस्टीम, अँड इलेक्ट्रिकली कशी वर्क होते. या सगळ्या गोष्टी आपण फर्दर या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे बोर्ड्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आयदर हायर स्टडीजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. सो आपण हा हळूहळू इझिली वेळी समजत जाऊ. पार्ट्स होणार भरपूर या लेसनचे, बट आपण तुम्ही जसं कमेंट्समध्ये इन्फॉर्म केलं की छोटे छोटे लेक्चर्स घ्या, खूप मोठं लेक्चर घेऊ नका. सो आपण शॉर्ट पिरियडमध्ये सिम्पल वेनी पूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत. सो दॅट इज इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन युनिट. आता आपल्याला माहीत आहे की आपण 11th तुम्ही ॲनिमल सिस्टीम बघितलं असेल. दॅट इज मीन्स किंगडम, फायला या सगळ्या गोष्टी कॅटेगरायझेशन तुम्ही बघितलं आहे. त्यामध्ये एक फायलम बघितला असेल दॅट इज पोरीफेरा. प्रिमेटिव्ह फायलम असतो ॲनिमल्सचा. त्यामध्ये जेही ॲनिमल्स इन्क्लुडेड असतात दॅट आर इन प्रिमेटिव्ह फॉर्म. ते सिंगल सेल्स जरी असले तरी और मल्टीसेल्युलर जरी असले बट त्यांचे जेही स्ट्रक्चर असते ते प्रिमेटिव्ह फॉर्ममध्ये असतं, वेल डेव्हलप फॉर्ममध्ये नसतं.
पोरीफेरामध्ये स्पंजेस वगैरे इन्क्लुडेड असतात ॲनिमल्समध्ये. आता स्पंजेसमध्ये सेल्स इन्क्लुडेड असतात बट दे आर नॉट वेल डेव्हलप. त्यांची जी ही सिस्टीम आहे ती वेल डेव्हलप नसते. आता आपण ॲनिमल्सचं बघू. फर्स्ट पोरीफेरापासून स्टार्ट करू बिकॉज फायलम स्टार्टेड फ्रॉम पोरीफेरा. सो ॲनिमल्समध्ये फर्स्ट फायलम दॅट इज स्पंजेसमध्ये माहिती आहे की सेल्स प्रेझेंट असतात बट ते सेल्स वेल डेव्हलप नसतात, प्रिमेटिव्ह फॉर्ममध्ये असतात. सो प्रिमेटिव्ह फॉर्ममध्ये जरी सेल्स असले तरी त्यात कुठली ना कुठली सिस्टीम वर्क करणार, कुठल्या ना कुठल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होणार. लिव्हिंग आहे दॅट मीन्स त्याची ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होत आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होत असणार दॅट मीन्स कुठलं ना कुठलं सेल्समध्ये कोऑर्डिनेशन असणार. सो ते स्पंजेस और पोरीफेरा फायलममध्ये जेही ऑर्गॅनिझम असतात त्यांचे जेही ॲक्टिव्हिटीज असतात ते पर्टिक्युलर सिंगल सेल परफॉर्म करत असतो. ज्याही ॲक्टिव्हिटीज आहे त्या प्रत्येक सेलला डिवायडेड असतात. आपल्या सपोज ॲनिमल्स हायर ॲनिमल्सचं कंपॅरिझन केलं तर आपल्यामध्ये सिस्टीम एक पर्टिक्युलर सिस्टीम असते पर्टिक्युलर फंक्शनसाठी. बट पोरीफेरामध्ये सिस्टीम नाही, सेल्स असतात. डायजेशन परफॉर्म करण्यासाठी सेपरेट सेल, रेस्पिरेशन परफॉर्म करण्यासाठी सेपरेट सेल्स. आपल्यामध्ये सिस्टीम्स असतात मीन्स हायर ॲनिमल्समध्ये सिस्टीम असतात बट पोरीफेरामध्ये सेल्स डिवायडेड असतात पर्टिक्युलर फंक्शनसाठी. त्या सेल्समध्ये मग कोऑर्डिनेशन कंट्रोल परफॉर्म होत असतो. दॅट मीन्स सेल पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करत असतात. इन द फायलम पोरीफेरा स्पंजेसमध्ये पर्टिक्युलर फंक्शनसाठी पर्टिक्युलर सेल्स असतात. हा तुमचा सेकंड पॅरेग्राफ आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला इंट्रोडक्टरी पार्ट. दॅट इज इवन दो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स इन स्पंजेस फॉर कॅरिंग आउट डिफरंट फंक्शन. आता यामध्ये मी जेही सांगितलं दॅट मीन्स पर्टिक्युलर फंक्शनसाठी पर्टिक्युलर सेल्स असतात. जे ही लेबर वर्क आहे और लेबर जे ही फंक्शन आहे ते सेल्समध्ये डिवायडेड असतं. दॅट इज इन फायलम पोरीफेरा. त्यानंतर मी आधी सांगितलं की इलेक्ट्रिकल अँड केमिकल्स कंट्रोल सिस्टीम मीन्स कंट्रोल सिस्टीम असतात. तर इलेक्ट्रिकलला नर्वस सिस्टीम आपण म्हणू शकतो अँड दॅट इज केमिकलला एंडोक्राईन सिस्टीम. तर एंडोक्राईन हे नाव कुठे ऐकलं आहे? दॅट इज एंडोक्राईन ग्लँड्स प्रेझेंट असतात. ग्लँड्स मीन्स वॉट दे विल सिक्रेट सर्टन एन्झाईम सर्टन हॉर्मोन्स. आता मी सांगितलं की आता या दोन गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या की इलेक्ट्रिकल मीन्स नर्वस अँड केमिकल्स मीन्स एंडोक्राईन. एंडोक्राईन जर हा वर्ड आपण रीड केला तर आपल्याला फर्स्ट काय आठवते? दॅट इज ग्लँड्स. ग्लँड्स मीन्स वॉट दे विल सिक्रेट सर्टन एन्झाईम्स. ते काही ना काही एन्झाईम सिक्रेट करणार. सो एन्झाईम सिक्रेशन दॅट इज इन अ केमिकल फॉर्म. ते केमिकल फॉर्ममध्ये असतं. दॅट मीन्स एंडोक्राईन कंट्रोल सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज केमिकल. आता बोर्ड्समध्ये झालं किंवा कॉम्पिटेटिव्हमध्ये कधी केमिकल कंट्रोल सिस्टीम येणार, कधी एंडोक्राईन कंट्रोल सिस्टीम येणार. पण कन्फ्यूज नाही व्हायचं. एंडोक्राईन कंट्रोल सिस्टीम इट इज अ केमिकल कंट्रोल सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम इट इज ऑल्सो इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टीम. सो दॅट इज ऑल इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ युअर टेक्स्टबुक. खूप मोठा पार्ट आहे बट त्यात मेन्शन हेच केलं गेलेलं आहे की युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. युनिसेल्युलरमध्ये सिंगल सेल पूर्ण परफॉर्म करत असतो. दॅट इज अमिबा. अमिबामध्ये एक सिंगल सेल पूर्ण ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतो. बट इन मल्टीसेल्युलर एक तर सेल्स मीन्स डिफरंट सेलला फंक्शन डिवायडेड असणार और आयदर सिस्टीम्सला फंक्शन डिवायडेड असणार. आता मल्टीसेल्युलर मीन्स वॉट? ॲनिमल्स अँड प्लांट्स. ॲनिमल्समध्ये 2 टाईप्स ऑफ कंट्रोल सिस्टीम्स असतात. दॅट इज केमिकल अँड इलेक्ट्रिकल. बट इन प्लांट्स देअर विल बी ओनली वन कंट्रोल सिस्टीम दॅट इज केमिकल. मग ॲनिमल्सचा जो फर्स्ट फायलम असतो फायला असतो दॅट इज पोरीफेरा. पोरीफेरामध्ये काय असतात? बेसिकली स्पंजेस इन्क्लुडेड असतात. त्यामध्ये सेल्स भरपूर असतात बट सिस्टीम डेव्हलप नसते. ती प्रिमेटिव्ह स्टेजवर असतात. सो त्यामध्ये सेल्सला लेबर जे वर्क आहे ते डिवायडेड असतं. पर्टिक्युलर सेल पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करणार. सो दॅट इज इन पोरीफेरा फायलम. आता जे हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे त्यामध्ये आपण बघितलं की ॲनिमल्समध्ये 2 टाईप्स ऑफ कंट्रोल सिस्टीम्स असतात. दॅट इज केमिकल अँड इलेक्ट्रिकल. केमिकल मीन्स वॉट? एंडोक्राईन कंट्रोल सिस्टीम अँड इलेक्ट्रिकल मीन्स वॉट? नर्वस कंट्रोल सिस्टीम. सो आता याच 2 गोष्टी आपण फर्दर बघणार आहोत. आता फर्स्ट ज्या गोष्टी बघणार आहोत कधीच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लेसन जेव्हा स्टार्ट होतो डायरेक्ट आता सपोज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर आहे तुम्हाला डायरेक्ट ब्रेनचं स्ट्रक्चर अभ्यासाला येत नसतं. कुठलाही चॅप्टर स्टडी करायच्या वेळेस और आयदर इन हायर स्टडीज
बेसिकपासून स्टार्ट होतात स्टडीज. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तसंच आहे. सगळ्यात आधी प्रिमेटिव्ह स्टेजवरनं आपण सगळे ऑर्गॅनिझम बघू, देन इन हायर स्टेज. सो आता प्रिमेटिव्ह स्टेजवरचं आपण पोरिफेरा बघितलं, दॅट इज स्पंजेस बघितले. त्यानंतर आपल्याला नर्वस कोऑर्डिनेशन बघायचं आहे. प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझमपासून स्टार्ट होणार. फर्स्ट 2 ऑर्गॅनिझम्स तर तुम्हाला कंट्रोल कोऑर्डिनेशन स्टडीसाठी आहे, दॅट इज हायड्रा अँड फ्लॅनेरिया. आपण हायड्राचं बघू, सिमिलर वे फ्लॅनेरियाचं, अँड देन ऑफ हायर ॲनिमल्स. सो फर्स्ट नर्वस कोऑर्डिनेशन टॉपिक स्टार्ट करू आपण. आय होप जेवढा इंट्रोडक्टरी पार्ट मी एक्सप्लेन केला तेवढा समजला असेल. काही डाऊट्स आले तर कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचं, मी ते नेक्स्ट जे आपले व्हिडिओ असणार त्यामध्ये ते क्लिअर करेन. सो इंट्रोडक्टरी पार्ट झाला. त्यानंतर आपला सेकंड पार्ट आहे, दॅट इज नर्वस कोऑर्डिनेशन. प्रिमेटिव्ह स्टेजवर आपण 2 टाइप्स ऑफ नर्वस कोऑर्डिनेशन बघणार आहोत. नर्वस सिस्टीम दॅट ॲक्ट्स इन हायड्रा अँड नर्वस सिस्टीम दॅट ॲक्ट्स इन फ्लॅनेरिया. सो नाउ दैट इज नर्वस कोऑर्डिनेशन. फर्स्ट हम हाइड्रा का देखेंगे, सॉरी लैंग्वेज चेंज होगी. फर्स्ट आपण हायड्राचं बघू, त्यानंतर जे फ्लॅनेरिया ॲनिमल आहे त्याचा आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. सो आपण ह्या पार्टमध्ये हायड्राचं नर्वस कोऑर्डिनेशन बघणार आहोत. सो आता हायड्रा आहे दॅट इज प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम. सिमिलरली त्याची जी नर्वस कोऑर्डिनेशन और आयदर नर्वस सिस्टीम असते ती प्रिमेटिव्ह असते. प्रिमेटिव्ह जरी असली बट इट इज इन ट्रू सिम्पल फॉर्म ऑफ नर्वस सिस्टीम. जसं स्पंजेसमध्ये प्रिमेटिव्ह सगळ्या गोष्टी प्रिमेटिव्ह फॉर्मवर असतात, वेल डेव्हलप नसतात. बट जे ही नर्वस सिस्टीम आहे ती सुद्धा मीन्स नॉट ट्रू फॉर्ममध्ये ते प्रेझेंट नसते, बिकॉज सेल पर्टिक्युलर गोष्टी परफॉर्म करत असतात. बट इन हायड्रा जे ही नर्वस सिस्टीम आहे ती ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम असते. सो हायड्राचं आपण नर्वस कोऑर्डिनेशन बघत आहोत. ही जी डायग्राम आहे आठवत असेल, दॅट इज हायड्राची डायग्राम आहे. त्यामध्ये आपण हे जे काही स्ट्रक्चर आहे दॅट इज नर्व नेट्स. तर हे नर्व नेट्स काय आहेत, नर्व नेट फॉर्मेशन कसं होतं ते बघणार आहोत आपण. फर्स्ट हायड्रामध्ये जे कोऑर्डिनेशन सिस्टीम वर्क करत असते दॅट इज इन प्रिमेटिव्ह फॉर्म, बट इट इज अ ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम. सो प्रिमेटिव्ह फॉर्ममध्ये जरी असली बट इट इज ट्रू सिम्पल बट इट इज ट्रू सिम्पल नर्वस सिस्टम. आता नर्वस सिस्टीम आहे तर आपल्याला माहीत आहे की नर्वस सिस्टीममध्ये 2 टाइप्स ऑफ सेल्स ॲक्ट होत असतात और वर्क होत असतात, दॅट इज नर्व सेल्स अँड सेन्सरी सेल्स. सो फर्स्ट दॅट इज नर्व सेल्स और सेन्सरी सेल्स. नर्व सेल्स आर ऑल्सो नोन एज न्यूरॉन्स पण आपण त्याला म्हणू शकतो. सो 2 टाइप्स ऑफ सेल्स असतात, दॅट इज नर्व सेल्स अँड सेन्सरी सेल्स. आता नर्व सेल्स थ्रू आउट द बॉडी स्प्रेडेड असतात. जर पूर्ण बॉडीचं वर्क होत असेल, सिस्टीम वर्क होत आहे, दॅट मीन्स पूर्ण बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन स्प्रेडेड असतं. आता हे जे कोऑर्डिनेशन स्प्रेडेड असते इट इज कंट्रोल्ड बाय नर्व सेल. पूर्ण बॉडीमध्ये नर्व सेल्स प्रेझेंट असतात, स्प्रेडेड असतात. आता जेही नर्व सेल्स आहेत ते जेही इम्पल्सेस ट्रान्सफर करणार दॅट इज ट्रान्सफर्स और कोऑर्डिनेट्स बाय सायनॅप्सिस. आता हे सायनॅप्सिस काय आहे आपण डिटेल बघणार आहोत. सायनॅप्सिस ही प्रोसेस असते, दॅट मीन्स एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. सपोज दॅट आर 2 न्यूरॉन्स. आता या सपोज या न्यूरॉनकडे इम्पल्सेस आले. आता या न्यूरॉनपासून या न्यूरॉनकडे इम्पल्सेस ट्रान्सफर होणार. तर हा जो पोर्शन आहे इथे सायनॅप्सिस वर्क होत असते. आता ही सायनॅप्सिस कशी वर्क होते, इम्पल्सेस कसे ट्रान्सफर होतात ते जेव्हा आपण सायनॅप्सिस प्रोसेस बघू त्यावेळेस बघू. सो नर्व सेल्स स्प्रेडेड असतात थ्रू आउट द बॉडी. ते नर्व सेल्स कंप्लीट नर्व नेट फॉर्म करतात. दॅट मीन्स नर्व नेट इज फॉर्म बाय नर्व सेल्स. पूर्ण बॉडीमध्ये जे ही सेल्स स्प्रेडेड असणार ते कनेक्टेड असतात एकमेकांना. सपोज सेल्स कनेक्टेड आहे सो नेट लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं. आता नर्व सेलचं नेट लाईक स्ट्रक्चर कनेक्शन नेट लाईक स्ट्रक्चर असेल दॅट इज नर्व नेट. थ्रू आउट द बॉडी नर्व नेट. हे जे काही
स्ट्रक्चर दिसत आहे बॉडीच्या आतमध्ये, दॅट इज अ नर्व नेट. आता हे जे नर्व नेट आहे थ्रूआउट द पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेडेड असून पूर्ण इम्पल्सेस बॉडीपर्यंत स्प्रेड करत असतात. अँड कुठल्या मीन्स प्रोसेसनी इम्पल्सेस ट्रान्सफर होतात, दॅट इज सायनॅप्सिस. सो दॅट इज अ नर्व सेल्स. आता सेकंड आणखी एक सेल्स प्रेझेंट असतात, दॅट आर सेन्सरी सेल्स. तर सेन्सरी सेल्स जरी प्रेझेंट असले बॉडीमध्ये तरी कुठलाच सेन्सरी ऑर्गन नसतो. सेन्सरी सेल्स असतात बट सेन्सरी ऑर्गन्स नसतात. सिमिलरली न्यूरॉन्स, नर्व सेल्स प्रेझेंट असतात बट सेन्सरी सेल्स अँड मोटर सेल्स जे हे टाईप्स आहे फर्दर ते प्रेझेंट नसतात. प्रिमेटिव्हली प्रायमरीली जे हे दोन सेल्स आहेत तेच फक्त प्रेझेंट असतात. सो दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ हायड्रा. आता हे बेसिक स्ट्रक्चर बघितलं आपण की हायड्रामध्ये काय प्रेझेंट असतं. तर त्यानंतर टेक्स्टबुकमध्ये काही दोन पॉईंट्स मेन्शन आहेत, दॅट इज आता प्रिमेटिव्ह स्ट्रक्चर आहे हायड्राचं, बट प्रिमेटिव्ह स्ट्रक्चर जरी असलं सगळे फंक्शन्स प्रिमेटिव्ह वेवर होणार, बट जी सिस्टीम असते दॅट इज अ ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम. सिम्पल जे ही नर्वस सिस्टीम आहे ती ट्रू सिम्पल फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. जे ही इम्पल्सेस कॅरी होतात जे ही आयदर नर्वस सिस्टीम कॅरी होते त्याला पर्टिक्युलर डिरेक्शन नसते, ते कुठल्याही डिरेक्शननी वर्क होऊ शकते. और आयदर पर्टिक्युलर टाईम नसतो ती ॲक्टिव्ह होण्याचा, कुठल्याही टाईमवरती ॲक्टिव्ह होऊ शकते आणि कुठल्याही डिरेक्शनने इम्पल्सेसचं डायरेक्शन कुठेही असू शकते. आता ती ॲक्टिव्ह बेसिकली कुठल्या टाईम्सवर होते जेव्हा प्रेप्रेडिएटर सिस्टीम वर्क होते. इवन हायड्रामध्ये सुद्धा ती सिस्टीम असते प्रेप्रेडिएटर सिस्टीम. सो जेव्हा ती सिस्टीम ॲक्टिव्ह होतं त्या टाईमला नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह होते, इम्पल्सेस ॲक्टिव्ह होतात आणि ते कुठल्याही डिरेक्शनला वर्क करतात. आता फक्त हायड्रामध्येच ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते का, तर नाही. इवन हायर ऑर्गॅनिझम्समध्ये काही ऑर्गन्समध्ये जी ही नर्वस सिस्टीम आहे ते सिम्पल फॉर्ममध्ये असतं. फॉर एक्झाम्पल हायर ॲनिमल्स जसं ह्युमन्सचं बघितलं तर जी ही गट वॉल असते आपली त्यामध्ये जी नर्वस सिस्टीम वर्क करत असते दॅट इज इन अ ट्रू सिम्पल फॉर्म. सो दॅट इज अ नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. आय थिंक आपण पूर्ण पॉईंट कवर केला. दॅट इज ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम असते. टू टाईप्स ऑफ सेल्स असतात, दॅट इज नर्व सेल्स, सेन्सरी सेल्स. नर्व सेल्स नर्व नेट फॉर्म करत असतात. नर्व जे ही इम्पल्सेस आहे ते सायनॅप्सिस थ्रू ट्रान्सफर होत असते फायबर्समधनं. अँड सेन्सरी सेल्स प्रेझेंट असतात बट कुठला सेन्सरी ऑर्गन नसतो. इवन मोटर सेल्स अँड सेन्सरी सेल्स पण जे ही सेकंडरी सेन्सरी सेल्स आहे ते प्रेझेंट नसतात. सो दॅट इज अ नर्वस कोऑर्डिनेशन इन हायड्रा. आपण सगळेच पॉईंट कवर केलेले आहेत. एक पॉईंट राहिला दॅट इज जेही हे टू टाईप्स ऑफ नर्व सेल्स प्रेझेंट असतात दे आर मेसोझिल. दॅट इज जे ही नर्व सेल्स प्रेझेंट असतात दॅट आर मेसोझिल. आणि टू टाईप्स नर्व सेल्स प्रेझेंट असतात. दोन टाईप्सचे नर्व सेल्स प्रेझेंट असतात. फर्स्ट टाईप हा एपिडर्मिसला असतो अँड सेकंड टाईप हा गॅस्ट्रोडर्मिसला असतो. दॅट मीन्स जे हायड्राचं स्ट्रक्चर आहे नर्व सेल्स आहे. फर्स्ट टाईप ऑफ नर्व सेल्स विल स्प्रेडेड टू द एपिडर्मिस अँड सेकंड टाईप ऑफ नर्व सेल्स विल प्रेझेंट टू द गॅस्ट्रोडर्मिस. सो दॅट इज हा एक पॉईंट राहिला होता आपला नर्व सेल्सच्या वे एक्सप्लेन करताना. सो दॅट इज अ कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ हायड्रा. दॅट इज नर्व नेट इन हायड्रा. कम्प्लीट बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. सपोज बोर्ड्समध्ये क्वेश्चन आला एक्सप्लेन द नर्वस सिस्टम और नर्वस कोऑर्डिनेशन इन हायड्रा. फर्स्ट डायग्राम काढायची. दॅट इज सिम्पल डायग्राम आहे, काहीच डिफिकल्ट नाही आहे. मीन्स या लेसनमधली सगळ्यात सिम्पल जी डायग्राम असेल तर ही आहे. खूप काही क्रिटिकल ड्रॉ करायचं नाही. हायड्राचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. इन बिटवीन नर्व नेट असं काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर नाही की याच बायफर्केशनची असेल किंवा असं काही असेल, काहीच नाही. सिम्पल वेणी आहे. सो दॅट इज नर्व नेट. बॉडी वॉल अँड टेंटॅकल्स जे हे सेन्सरी सेल्स असतात ते थ्रू आउट द बॉडी सेल्स अँड टेंटॅकल्स स्प्रेडेड असतात. सो आणि एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगाल, काय पॉईंट्स इन्क्लूड कराल. प्रिमेटिव्ह असतं. इवन इफ इट इज प्रिमेटिव्ह इट इज अ ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम. टू टाईप्स ऑफ सेल्स असतात, नर्व सेल्स, सेन्सरी सेल्स. नर्व सेल्स नर्व नेट फॉर्म करतात सायनॅप्सिस थ्रू. फायबर्समधनं इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. देन मेसोझिल असतात जे ही नर्व सेल्स असतात ते टू टाईप्स ऑफ नर्व सेल्स असतात. इवन दे आर मेसोझिल. फर्स्ट टाईप ऑफ नर्व सेल्स इज प्रेझेंट टू एपिडर्मिस अँड सेकंड टाईप ऑफ नर्व सेल्स इज प्रेझेंट टू स्प्रेडेड टू गॅस्ट्रोडर्मिस. नेक्स्ट सेन्सरी सेल्स असतात.
सेन्सरी सेल्स बॉडी पूर्ण बॉडी वॉल अँड टेंटॅकल्समध्ये प्रेझेंट असतात, स्प्रेडेड असतात. नर्व सेल्स जरी असले तरी कुठला सेन्सरी सेल्स जरी असेल तरी कुठलाच सेन्सरी ऑर्गन नसतो. इवन मोटर सेल्स, सेकंडरी सेन्सरी सेल्ससुद्धा प्रेझेंट नसतात. सगळ्या गोष्टी ह्या प्रिमेटिव्ह स्टेजवर असतात. इम्पल्सेस ट्रान्सफरसुद्धा प्रिमेटिव्ह स्टेजवर होणार. आणि ही जी काही सिस्टीम आहे ही फक्त प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम्समध्ये तर असतेच, बस इवन इन सम ऑर्गन्स ऑफ हायर ॲनिमल्समध्ये सुद्धा असते. दॅट इज गट वॉल ऑफ ह्युमन्समध्ये सुद्धा अशा टाईपची नर्वस सिस्टीम प्रेझेंट असतं. सो दॅट इज ऑल अबाउट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ नर्वस कोऑर्डिनेशन ऑर आयदर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्यानंतर नर्वस कोऑर्डिनेशनमध्ये आपण हायड्राचं फर्स्ट बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फ्लॅनेरियाचं बघणार आहोत. सो दॅट इज आपला आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अँड नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. कुठे काही डाऊट असेल, काही प्रोनाऊन्सिएशन वगैरे मध्ये किंवा फ्लो मध्ये बोलताना काही स्लाईट मिस्टेक होणार, सो त्या थोड्या ॲडजस्ट करून घ्या. कारण कंटिन्यू बोलताना काही स्लिप ऑफ टंग होतं, त्यांनी व्हॅरी होतात स्पेलिंग वगैरे, प्रोनाऊन्सिएशन वगैरे. सो आय एम सॉरी फॉर दॅट. काही डाऊट असेल, काही क्वेरीज असेल, काही क्वेश्चन असेल किंवा काही सजेशन असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. अँड इफ यू लाईक दॅट व्हिडिओ देन जेही तुमच्या व्हिडिओच्या खाली जेही बटन असतात त्यामध्ये लाईक बटन असते ती नक्की क्लिक करून घ्या. सबस्क्राईब पण करा चॅनलला, फर्दर जे काही व्हिडिओज असणार ते तुम्हाला भेटण्यासाठी. सो दॅट इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक्यू.